नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, मलईदार आणि छान दाणेदार मलई पेढा, तेही घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने. रक्षाबंधन या खास दिवशी भावा बहिणींचं तोंड गोड करण्यासाठी बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम क्विक, झटपट आणि फक्त 3 इंग्रेडियंट्सने हे मलईदार पेढे घरी बनवणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी हे केशरचे धागे 1 चमचा दुधामध्ये भिजवून ठेवणार आहे आणि हे असं का केलं आहे ते मी व्हिडिओच्या शेवटला सांगेन. आता कढईमध्ये मी फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे. या रेसिपीसाठी फुल क्रीम मिल्क घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये विनेगर 1 चमचाभर, त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आणि ते विनेगर दुधामध्ये टाकायचं. तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही विनेगर वापरता तेव्हा दूध लगेच फाटतं आणि त्याचं पनीर एकदम झटपट आणि छान बनतं. आता हे जे पनीर आहे ते आपण गाळून घ्यायचं, त्याच्यामधून पाणी निथळायचं आणि फक्त पनीर ठेवायचं. त्या रेसिपीमध्ये पाणी एकदम निथळायचं किंवा अजिबात राहिलं नाही पाहिजे अशातला भाग नाही आहे. थोडंफार मॉइश्चर जरी पनीरमध्ये राहिलं तरी चालेल, त्याने रेसिपीला काहीही फरक नाही पडत. आणि हे पनीर मी काही मॅश वगैरे करणार नाही आहे, जसे आहे तसे मी पेढे बनवण्यासाठी वापरणार आहे. तर आपलं हे पनीर रेडी आहे आणि एवढं पनीर पुरेसं आहे. आता एका पॅनमध्ये आपण चमचाभर तूप घेणार आहोत आणि त्या तुपावरती आपण जे पनीर आहे ते छान परतून घेणार आहोत. शक्यतो जर तुमच्याकडे असेल तर या रेसिपीसाठी स्पॅटुलाचा वापर करा, ज्याने जास्त चमच्याला जे आपलं मिश्रण आहे ते चिटकणार नाही. आणि पनीर परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत. मिल्क पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 वाटीभर दूध टाकायचं. दूध टाकल्याने काय होईल की ते पनीर आणि मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते छान मिक्स होतं. ह्याच्यामध्ये आपण साखरेचा वापर नाही करणार आहोत, तर मी वापरलेला आहे कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्कने एक छान फ्लेवर येतो, मलईदार फ्लेवर येतो. साखरेपेक्षा कंडेन्स मिल्कचा फ्लेवर थोडासा वेगळा असतो आणि तो छान लागतो पेढ्यांना. तर आता हे मिश्रण आपण हळूहळू मिक्स करून घेणार आहोत आणि ते थोड्या वेळाने थोडंसं असं घट्टसर होणार. घट्ट झाल्यानंतर इथे थोडेसे मला जाडसर दाणे दिसत आहेत, तर ते आपण बारीक करून घ्यायचे आणि ते एका मॅशरने करून घ्यायचे. ही मॅश करण्याची प्रोसेस ही आपण एकदम लास्टला करतो आहे, जिथे आपलं मिश्रण पूर्णपणे तयार आहे आणि इथून ह्या लास्ट स्टेपनंतर आपण पेढे बनवायला घ्यायचं आहे. तर आपलं जे मिश्रण आहे ते छान मिक्स झालेलं आहे. हे बघा तुम्हाला दिसेल थोडेसे दाणेदारच आहेत, कारण की हा पेढा आपल्याला दाणेदारच ठेवायचा आहे. एकदम प्लेन किंवा एकदम सॉफ्ट मिश्रण नाही करायचं आहे. ती जी दाण्यांची चव आहे ती तोंडात घातल्यानंतर आपल्याला कळली पाहिजे. आता हे मिश्रण हातावरती आपण परत एकदा मिक्स करायचं आणि त्याचे हाताने लहान छोटे मोठे जसे तुम्हाला आवडेल तसे पेढे करून घ्यायचे. तुम्ही पेढे बनवाल तेव्हाच तुमच्या हाताला तो दाणेदार फील येईल पेढ्यांचा. प्रत्येक गोळ्याला हलक्या हाताने पेढ्याचा आकार द्यायचा आणि वरून आपण त्याला केशरचे धागे लावणार आहोत, जे मी सुरुवातीला सांगितलं होतं. आपण जे भिजवलेले होते दुधामध्ये ते केशरचे धागे आपण हळूहळू पेढ्यांना लावणार आहोत आणि आपले सुंदर मऊसूत आणि मलईदार पेढे रेडी आहेत. कोणतीही मिठाई बनवली की ती सजवणे आणि ती सुंदर दिसणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे केशरचे धागे, ड्रायफ्रूट्स ह्यांनी जेव्हा आपण आपली मिठाई सजवतो तेव्हा ती आणखीन सुंदर दिसते. आणि हे असे केशरचे धागे लावल्यानंतर आपण जे केशरचं दूध झालं आहे ते थेंब थेंब आपण प्रत्येक पेढ्यावरती ठेवणार आहोत, जेणेकरून तो थोडासा पिवळासा रंग पेढ्यांना येईल. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रक्षाबंधनला ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा. भाऊ बहिणींचं हे सुंदर नातं असंच प्रेमाने, आनंदाने आणि गोडव्याने कायम टिकून राहते. धन्यवाद. पुन्हा भेटूया.